तो 7:30 वाजता उठलो आणि आता 10:30 वाजले. नाश्ता विष्टा झाला, पोहे बे खाल्ले, चाय बी पिला, त्याच्यानंतर आंघोळ झाली. आता प्रिया काय 3 वाजता झोपल्याचं, लेट उठली. आम्ही 7:30लाच उठलो. तो सगळं रेडी बिडी झालं आहे. सकाळी 7:30ला जतीन भेटला होता. आता कामासाठी इकडे आला होता. प्रियाच्या बाजूलाच घर आहे, त्याचं पण जवळच घर आहे. जतीन हा प्रियाचा नवरा आहे. तो त्याने आम्हाला सजेस्ट केलं दांडीला जाऊन या, बघा स्कूटी बिटी अरेंज झाली तर. तो प्रियाचे अजून पण फ्रेंड्स आहेत, तो तिच्या फॅमिलीसोबत आली होती, तर त्यांना पण फिरायला जायचं होतं. त्यांनी विचारलं होतं. सो मग ते आणि आम्ही सगळे आता दांडीला चाललो. जवळच दांडी माहिती असेल, आपलं ज्ञानदेवांचं दांडी मार्च केलं होतं. सो ते जवळ असतं. सो तिकडे चाललं आहे. तर 10:30 वाजले आसपास. 45 मिनिट्स आहे. 16 किलोमीटर आहे. तर ती बाईकच बघत होतो. सो बाईकचं काय जुगाडणार आणि हे पण. सो म्हणून सगळं एकत्रच जाऊया, त्यासाठी रिक्षा अरेंज केली आहे. सो फायनली आम्ही दांडीला पोचलो आहे. अराउंड हाफ ॲन आवर लागला आम्हाला पोचायला. सो हे काय चार्जेस आहेत तिकडे आल्यावर, मोठ्या लोकांचे 20. सो 11 वाजले आणि आम्ही आताच दांडीला पोचलो. सो 20 रुपये पर सीट आहे. सो आम्ही असे टोटल 6 जण आहेत. सो 120 रुपये घेतले आहेत तिकीटचे. माकडा, तुला माकडांसोबत फोटो काढायचा का? हे माकडांसोबत फोटो काढायचा. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. नाही अजून काय? देखो. यहाँ पे इंडिपेंडेंस के बाद से एक ही सरपंच है, इलेक्शन नहीं होता. सो हे प्रियाचे फ्रेंड्स आहेत, संगीता, प्रवीण आणि अजून 2 आजी आजोबा आहेत. असे काही आम्ही आलो आहे. पहिला जर ओळखत असाल तुम्ही, माकड तिथे एक होतं, ते आलं आमच्यासोबत. एक सेम वाटतं. प्रेरणा समजला. इथं एक्झिबिशन आहे. एक्झिबिशन इथून चालू होतं पहिला. सो ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे, कुठे काय काय सगळं. महात्मा गांधी यांचं सगळं त्याच्यामध्ये माहिती आहे. इंग्लिश, हिंदी आणि गुजराती. म्हणजे आम्ही आता ऑन द वे येत होतो ना, तेव्हा पण आम्ही बघितलं की इथे आहे ना सगळीकडे ऑलमोस्ट गुजरातीमध्ये लिहिलं होतं. कुठे जायचं काय, मला तर काय वाचताच येत नव्हतं. फक्त दांडी थोडं वाचता आलं, कारण का ते दांडी आपलं थोडं सिमिलरच आहे ना मराठीमध्ये, असं गुजरातची जे लिहितं ते असं. सो एवढं प्राधान्य दिलं जातं इथे गुजराती भाषेला. आणि हे जर महाराष्ट्रात केलं तर लगेच चावचाव करायला लागतात. म्हणजे ज्या राष्ट्राची भाषा आहे त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे. तर इथे पूर्ण माहिती दिली आहे महात्मा गांधी सगळं, म्हणजे कसं कुठून स्टार्ट झालं होतं, काय झालं होतं. सो सगळी अशी इन्फॉर्मेशन आहे ती तर वाचायलाच लागेल इकडे येऊन. तुम्हाला सगळं दाखवतं नाही शकत, एवढं खूप काही कंटेंट आहे. एवढं सगळं कंटेंट शेअर नाही करता येणार. सो नक्की व्हिजिट द्या तुम्ही पण, तुम्हाला पण खूप सारी माहिती भेटेल. एक्झिबिशन बघून झालं. एक्झिबिशन इथपर्यंत होतं, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे. आता आपण जाऊया खादी भंडारमध्ये. काय बोललीस तू? हिला मी ओळखत नाही, कोण आहे काय माहिती. डायरेक्ट शॉपिंग करून देणार आहे. सो शॉपी दांडी खादी भंडारमध्ये आपण बघू. क्वालिटी व्हॅल्यू त्यांना माहिती असेल, ते कपड्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. सो ते त्यांना चांगले इन्फॉर्मेशन सगळं इकडे कपड्याचं हे लावलं आहे, स्टॉक आहे.
ते क्लोथ बिझनेस असल्यामुळे त्यांना विचारलं तर बोललो हो खादी आहे, प्रॉपर खादीचं नाही. क्वालिटी चांगली आहे पण ना याची, क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे आता असं नाही भेटत कुठे, चांगली आहे क्वालिटी खूप. 840 ना, 840 ओरिजिनल आहे ना रे खादी. नाही पण हा बघ हा वाईट वाला 780 रुपीज ना, 780 छान आहे. तू घेऊन देऊ शकते मला, असं काय नाही. तू घेतला तर मी घालेल, असं घ्यायचं तर घे. हा तरी बरं आहे बघ, कडक आहे कडक. नाही रे असंच बोललं नाही रे, व्हिडिओसाठी तू माझी मजा नको घेऊ. घ्यायचं का कॅमेरा चालू म्हणून विचारलं घ्यायचा का कॅमेरा बंद केला. हे काय तुला घ्यायचं ठेव. आपण शॉपिंग करायला आली आहे का आपण करायला. त्याच्यापेक्षा हा मला मस्त वाटला. ग्रीन त्याच्या मागचं दाखव. हा पण मस्त आहे. मग घाल तू, चांगला आहे. शर्ट्स पण आहे खादीचे. अजून पण बघा काय काय ते खादीचं. मस्त आहे पण तुझ्या साईजचं नसेल यांच्याकडे. मीडियम साईज आहे, मीडियम साईज आहे पण गरम होईल याच्यामध्ये. हां उन्हाळ्यामध्ये गरम होईल. मग थंडीमध्ये येऊ घ्यायला आपण. हां घेऊन ठेव. कॉस्ट बघ ती 1020 काय काय 900 रुपये. आता आपल्याला ते जाऊन आता आपल्याला चांगला ओळखीचा भेटला आहे, डिस्काउंटमध्ये भेटेल चांगला ब्रँडेड. ते पण न्यू लॉन्च बॅग्स पण आहेत. छान आहे. मस्त आहे. हे सगळं खादीचे ब्रँड्स आहे. सोपन आहे, आम्ही आता दुसऱ्या एक्झिबिशन हॉलमध्ये, म्हणजे पहिलं तिथं तिकीट पार्किंग होतं आणि छोटंसं एक्झिबिशन होतं. सो ते झालं. आता मेन एक्झिबिशन ते बोलले इकडे आहेत. सो म्हणजे मग सत्याग्रह केलं ते इन्फॉर्मेशन इथे आहे. बघा आता इथे काय आहे आपल्याला बघण्यासाठी. बघा छोटू कसं पडतोय, फुल मजा चालू आहे त्याची, काही घेणं देणं नाही. गांधीजींनी काय केलं, काय ही लाईफ भारी आहे सगळ्यात. फुल एन्जॉय. तिकीट त्यांच्याकडे. सो सॉल्ट सत्याग्रहाचं जो मेन जे होतं आय गेस तिथे आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल असं वाटतं. इथे राहण्यापिण्याची सोय पण वाटतं. ओरिएंटेशन रूम हे ओरिएंटेशन रूम वाटतं इथे. फोटो स्टॅच्यू. हाँ इकडे वॉशरूम है. यहाँ पे आप जाएंगे अभी वीडियो देखेंगे, उसके बाद फिर इधर थोड़ा राउंड मारेंगे. ओके शायद इधर में तो कुछ व्यू दिखाएंगे शायद. ओरिएंटेशन रूम मतलब वही ना. हाँ वही रहेगा ओरिएंटेशन रूम. व्हिडिओ बघायला इथे सगळी माहिती असेल व्हिडिओमध्ये. आता आमचाच ग्रुप आहे, अजून कोण नाही येते.
सो व्हिडिओ बघू काय कसं आहे. जी व्हिडिओ बघितली होती त्याच्यामध्ये याची फुल माहिती होती. सो व्हिडिओ नक्की बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होती. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला समजायचं असेल तर ती व्हिडिओ नक्की बघा. तिथे तुम्ही ऑन द वे जात असाल तर याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन इथं दिली आहे. त्याच्यावरती लिहिलं आहे पूर्ण कुठे काय झालं कसं झालं, तर ते वाचत तुम्ही जाऊ शकता. सगळीकडे काय ना काय आहे. गांधीजी ॲड्रेस अ पब्लिक मीटिंग ऑन द साबरमती रिवर मार्च 1930 धर्मयात्रा. हे त्यांनी 80 लोक जे निवडले होते मेन जे सत्याग्रह करणार, टोटल 80 ते पकडून 81 असते. त्यांनीच म्हणजे जे निष्ठावान आहेत त्यांनाच असं त्यांनी निवडलं होतं. म्हणजे जे व्हिडिओमध्ये सांगितलं. नावं लिहिली आहेत खालती खूप जणांचं. ओके ओके. काय झालं? हां हां ते कोण कोण ह्याच्यामध्ये होते खालती पण त्यांची नावं लिहिली आहेत. तसं इथे पण नावं लिहिली आहेत. आता नावं छोटी ह्याच्यामध्ये सो दिसेल की नाही माहिती नाही. सो खालती जी नावं लिहिली आहेत ते जे आर्टिस्ट ज्यांनी बनवला आहे तो स्टॅच्यू, सो त्यांची नावं आहेत. जी मेन नावं आहे सगळी ती तिकडे बोर्ड लावला ना त्याच्यावरती आहे. तर आम्हाला आधी तेच वाटलं होतं म्हणजे जे कोण असेल त्यांचं नाव खालती लिहिलं असेल ते असं तर थोडं इझी पडलं असतं. पण कसं आहे त्याला हात बीत नाही लावा म्हणून अशी एक लाईन बनवली. या लाईनीच्या बाहेरूनच बघावं ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण का लहान मुलं हात बीत लावून पाय तुटू शकतो, पडू शकतो, काही होऊ शकतं. सो हे जे बनवलं ते बोलतात पंचधातूंनी बनवलेलं आहे. तर जेवढं पण आपण जे बघितलं ते पण पंचधातूचंच होतं. त्यांनी इन्फॉर्मेशन दिली त्या हिशोबाने. हे महात्मा गांधीजी एवढंच माहिती आहे आपल्याला, बाकी नाही माहिती कोण. असं नावं तरी लिहिली असते ना याच्यावरती तर इझी पडलं असतं लोकांना पण समजायला हे कोण काय कसं होतं काय. हाँ अरे बाबा आजा जल्दी आ. हे गांधीजींचं आहे. मोठासा स्टॅच्यू आहे. ते मूर्ती आहे ना, मूर्तीच बोलतो सॉरी, स्टॅच्यू आहे ना गांधीजींचा. तर तिकडून असं आलं. हे सगळं पूर्ण असं हे सोलार आहे. आय गेस या सोलारवरतीच हे पूर्ण लाईटिंग रात्रीचं अजून खूप चांगलं दिसतं. कारण ह्या पाण्यामध्ये पण आहे ना लाईट सोडलेत. सो खूप छान दिसत असणार रात्रीचा व्ह्यू. आता उन्हामध्ये हालत खराब होत आहे. सो आधी कसं कढईमध्ये पाणी हे करून मग ते बॉईल करून सॉल्ट हे करायचं. आता IIT वाल्यांनी पवाईवाल्यांनी हे नवीन चालू केलं. म्हणजे हे बनवलं आहे हे इलेक्ट्रिक. त्याच्यात पाणी टाकायचं, तिथून ते चालू असतं गरम म्हणून मग ते मीठ बनतं. आता चालू प्रोसेस वाफ पण आहे दिसतं त्याच्यात कसं मीठ बनायचं इझी. सगळं म्युझियम आहे आणि इथे असं निडलवरती बनवलेलं आहे. एवढं छोटंसं मायक्रोस्कोपने असं बघितलं ना तर ते दिसतं निडलवरती. त्याच्यामध्ये सगळं तेच इन्फॉर्मेशन आहे दांडी मार्चची म्युझियममध्ये. असं आहे
आता आपण जाऊया सेफी विला बघायला, जिथे गांधीजी थांबले होते. गावातल्या इकडच्या लोकांनी त्यांना जे घर दिलं इथे राहण्यासाठी दांडी यात्रे दरम्यान, ते हे घर आहे, तो हा विला आहे. सैफी विला, सैफी विला बघूया आता आपण. सैफी इन्फॉर्मेशन दिली. हिंदी हिंदी जो पिल्लर आहे सो इथपर्यंत आधी समुद्राचं पाणी यायचं. आणि हा जो विला आहे त्याच्यामध्ये हा बॅक साईड आहे खरं तर, त्याची एंट्रन्स पुढे आहे. ते इन्फॉर्मेशन असलेली इथे गांधीजींचं आणि ही ती कढई आहे ज्याच्यामध्ये ते मीठ बनवायचे. तर नॅचरली सनने आणि हेच बनायचं. सो खरे बघायला तर एंट्रन्स याचं इथे, तर जे 10 दिवस इथे राहिले होते सॉल्ट ॲक्टसाठी. सो हे इथे त्यांचं हे घर आहे, इथे राहायचे ते. ही फ्रंट साईड आहे, आपण बॅक साईडने एंट्री केली आणि सगळी इन्फॉर्मेशन इथे सगळं दिलेलं आहे. इथे इन्फॉर्मेशन कुठे काय कसं आहे सगळी इन्फॉर्मेशन दिली. सो हे असं काही होतं त्याच्यामध्ये. हे ते घर आहे म्हणजे हे समुद्र आहे. सो जस्ट त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन काढली. मंगळवारी बंद असतं, मंगळवारी म्हणजे आपलं ट्यूजडेला बंद असतं इथे. आणि नॉर्मल टायमिंग इथे यायचं असेल तर मॉर्निंग 9 to 8 इव्हनिंग. सो असा टायमिंग चालू असतं. तर येऊ शकता तुम्ही कधी. 20 रुपये एकाची तिकीट आहे. लहान मुलगा असेल 12 वर्षाचा वरती असेल तर 10 काहीतरी आहे. लहान असेल त्याची तिकीट नाही काय. तशी आमच्या 6 जणांचीच आम्ही तिकीट काढली, सगळे मोठे आहेत म्हणून. तर आमच्यासोबत आहेत प्रवीण भाई, त्यांच्याबरोबर त्यांची वाईफ आणि वाईफचे आई वडील आहेत आणि मुलगा आहे. असं मला जे घेऊन आले 2 रिक्षा आहेत, त्या 2 रिक्षामध्ये आलो आम्ही. चल प्रेरणा, प्रफुल्ल भाई ज्यांनी आम्हाला हेल्प केली. फायनली बॅक टू पवेलियन. आम्ही जाणार, हम लोग जा रहे हैं. बाय. मजा होती.